श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आणि हसत असाल आणि छान राहत असाल, कोणाकडून अपेक्षा करत नसाल, निरपेक्ष जीवन जगत असाल. एक लक्षात घ्या, आपण जेवढ्या समोरच्याकडून अपेक्षा करतो तेवढा त्याचा भंग होतो आणि जेवढा त्याचा भंग होतो तेवढा आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास होतो. एक सुविचारच सांगते थोडक्यात तुम्हाला की अपेक्षांचं ओझं कुणावर लादू नका, कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः लढा, स्वतः तुमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करा आणि स्वतःची स्वप्नही स्वतःच्या पायावर उभं राहून पूर्ण करा. त्यात आनंदही वेगळा असतो आणि ती हिंमतही वेगळी असते. हे सांगून तुम्हाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ उद्या आहे गुरुवार विशेषच आजचा व्हिडिओ आहे. स्वामी सारामृत पारायणाने आयुष्य कसं बदलते, माझे स्वतःचे आयुष्य कसे बदलले, माझे त्याच्याबद्दलचे काय अनुभव आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि स्वामी सारामृत वाचत असाल तर एक चूक बिलकुलही करू नका, जेणेकरून त्याचे तुम्हाला फळ मिळेल. फळ मिळण्यासाठी काय करावे, सारामृताचे नक्की काय नियम आहेत, सारामृताचे तुम्ही खूप पाठ केले तरीही तुम्हाला अजून आयुष्यात बदल का जाणवत नाहीये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आज देणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, स्वामी सारामृत पारायण करताना मागच्या गुरुवारीच मी दाखवले 2 प्रकारचे ग्रंथ येतात, त्यातला कोणताही एक ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे. स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ घरी आणल्या तुम्हाला त्याची गुरुवारच्या दिवशीच पूजा करायची आहे. सर्वप्रथम ग्रंथाची पूजा करायची आहे, ग्रंथाला नतमस्तक व्हायचं आहे, ग्रंथाची हळदी कुंकू किंवा चंदन फूल सगळं वाहून, अक्षता वाहून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर गुरुवारी तुम्हाला या सारामृत वाचनाला सुरुवात करायची आहे. सारामृत ग्रंथ हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. तो म्हणजे सेवेतला, स्वामी सेवेतला सगळ्यात तो जीव आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं तर त्या ग्रंथाची पूजा करायची. आजपर्यंत जरी तुम्ही केली नसेल, तुमच्याकडे जुना ग्रंथ असेल तरी तुम्ही त्याची कधीही जेव्हा वाचायला बसाल तेव्हा त्या ग्रंथाची सगळ्यात आधी पूजा करायची. ही चूक बरेच जण करतात, आणला ग्रंथ घेतला वाचायला, असं नाही करायचं. त्या ग्रंथावर एकतर गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं. अनेक जणांचे हात त्याला लागलेले असतात आणि आपल्याकडून ते पवित्र करून घ्यायचं. त्यानंतर एका पाटावर पिवळे वस्त्र घालायचे आणि त्यानंतरच तुम्ही त्याची वाचनाला सुरुवात करायची आहे. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्या, गुरुवार असावा किंवा पौर्णिमेचा दिवस असावा आणि पिवळे वस्त्र तुमच्याकडे असतील तर अवश्य प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र घालत चला. अन्यथा पिवळा टी शर्ट, म्हणजे मुले असेल तर पिवळा टी शर्ट, पिवळा शर्ट, पिवळा रुमाल तरी तुमच्याजवळ त्या दिवशी बाळगा. आपल्या स्वामी समर्थांच्या मूर्तीला, दत्त महाराजांच्या मूर्तीला आठवणीने, पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसा. हिनाचं अत्तर, पिवळं फूल, चाफ्याचं फूल किंवा झेंडूचं फूल अवश्य व्हा. धूप दीप दाखवा आणि त्यानंतर सारामृत वाचायला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल, जर तुमची एखादी मनात इच्छा धरून तुम्ही सेवा करणार असाल की महाराज मी तुमचे 5 पारायण करणार आहे, महाराज मी तुमचे 11 पारायण करणार आहे, मी 21 पारायण करणार आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, 51 पारायण करणार आहे, 108 पारायण करणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे. ही एक चूक लोक करतात की संकल्प न करता सेवेला सुरुवात करतात आणि कोणतीही सेवा संकल्पाशिवाय ही अधुरी आहे. संकल्प कसा करायचा तर हातामध्ये तुम्हाला म्हणजे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, थोड्याशा अक्षता, थोडं एखादं फूल घ्यायचं आहे आणि तुमची मूठ बंद करून तुमचं नाव घ्यायचं आहे. समजा मी सुनेत्रा, माझं गोत्र आहे कृष्णात्रय, आजचा दिवस, दिनांक, तुम्ही राहण्याचं ठिकाण आणि तुमची इच्छा हे सगळं बोलायचं मनोमन आणि स्वामींना प्रार्थना करायची की माझ्याकडून हे पूर्ण करून घ्या. आणि मग ते पाणी असं तामणात सोडायचं. ते तामणात सोडल्यानंतर ते पाणी झाडाला घालायचं आणि मग तुम्ही त्याच्या आधी एक माळ श्री स्वामी समर्थांची म्हणायची, 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि अध्याय वाचायला सुरुवात करायची. जर तुम्हाला 5, 7, 11, 21, 51 अशी जर पारायण करायची असतील तर पारायणाची एक वेळ ठरवून घ्यायची, एकच आसन बसायला घ्यायचं
आणि तुम्हाला ते पारायण करताना उठायचं नाही. म्हणजेच कुठलंही पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा उठायचं नाही, तर तुम्ही ओळीनं सर्व अध्याय वाचायचे आणि मगच उठायचं. म्हणजे 5, 7, 11, 21 जे काही तुम्ही ठरवले असेल तेवढे गुरुवार किंवा तेवढे दिवस ओळीनं तुम्ही जर करणार असाल, आजपासून 5 दिवस, आजपासून 7 दिवस, आजपासून 11 दिवस, आजपासून 21 दिवस, आजपासून 51 दिवस, ज्याला आपण म्हणतो थोडक्यात एक मांडी पारायण, तर ते करताना उठायचं नाही. जर तुम्ही तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्य पालनाची गरज नाही. आणि जरी तुम्ही संतान प्राप्तीसाठी नसाल करत आणि काही घरात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही पालन केलं ब्रह्मचर्याचे तरी चालेल, पण 5, 7, 11 या दिवसात तरी आपण ब्रह्मचर्याचे पालन नक्कीच करू शकतो. 108 दिवसात नाही केले, 108 पारायण ज्यांना करायचे त्यांनी नाही त्याचे पालन केले तरीही चालेल. शक्यतो ब्रह्मचर्याची ह्याला काही अट नाहीये सारामृताला, मात्र संकल्पयुक्त सेवेला शक्यतो पाळावे असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की जमत असेल तर पाळा. मात्र दुसरा एक कडकडीत नियम आणि चूक म्हणा किंवा काय म्हणा, ते म्हणजे मांसाहार नाही म्हणजे नाही करायचा घरामध्ये. तुम्ही किमान मी काय सांगते, खरं तर माझा हा जोर असतो की मांसाहार घरातला बंदच करा. पण ताई आम्ही ऐकू तुमचं, आमचे घरातले ऐकत नाहीत, असेही बरेच माझे ताई दादा आहेत. मग त्यांनी काय करा की तुम्ही स्वतः त्या दिवशी ना त्याला स्पर्श करायचा ना खायचं. मग ते तुम्ही सासूबाईंना बनवायला सांगा, मिस्टरांना बनवायला सांगा, कुणाला ज्याला खायची हौस आहे ना त्यांना बनवू दे. माझी सेवा आहे, मी इतके दिवस त्याला हात लावणार नाही आणि मी हे खाणारही नाही असे तुम्ही घरात सांगून टाकायचं आणि त्यानंतर सेवा करायची. कारण हे पारायण आहे, म्हणजे ही चेष्टा नाही कुठलीही की बसलोय करायला, नियम नाही पाळलेले, असं करून चालत नाही. तर नियम हे तुम्हाला पाळायलाच लागतात. तर तुम्हाला आता तुम्ही म्हणाल मी केले ना 21 पारायण केले, मला का नाही फळ मिळालं, तर तुमच्याकडून या चुका झाल्या आहेत, तुमच्याकडून या चुका होत आहेत आणि म्हणून तुम्हाला ह्याचे फळ मिळत नाहीये. हे लक्षात घ्या की तुम्ही मांसाहार करताय का, तुम्ही मद्यपान करताय का. जर तुम्ही आधी बोलला आहात ब्रह्मचर्याचे पालन करेन आणि तुम्ही तो विषय तुम्ही चुकून विसरत आहात का, किंवा तुम्ही संकल्प धरलेला नाहीये का, तुम्ही स्वामींची नित्यसेवा त्याबरोबर करत नाही का. जरी तुम्ही रोजचे पूर्ण अध्याय वाचत असाल तरी 3 अध्याय रोजचे वाचा. 11 माळी जप हा स्वामी समर्थांच्या सेवेतला एक अविभाज्य भाग आहे. 11 माळी नसेल जमत, तुम्ही 1 माळ जप तरी अवश्य करा. तारक मंत्राचं पाणी घरात रोज सगळ्या मेंबरला 1 मिनिटात एकदा तारक मंत्र म्हणून होतो असा 11 वेळा तांब्यात पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, तारक मंत्र म्हणा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणून घरातल्या सगळ्यांना ते पाणी त्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून टाका. बघा, वाचा वाणी सुधारेल. घरातला नवरा पती जर तुमचा शिव्या देत असेल, काही वाईट बोलत असेल तर त्याच्यात हळूहळू बदल घडेल. प्रत्येकाच्या आरोग्यात हळूहळू बदल घडेल. वास्तुदोष घरातला दूर होईल. विभूती, तुम्ही जे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात, हे जे म्हटलं आहे ते उगाच नाहीये. ती म्हणताना आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा जी आपण उदबत्ती लावतो ती विभूती नमन नाम, म्हणजे बघा तुम्ही त्यात सुद्धा किती ताकद आहे. तर तो अंगारा सुद्धा रोज प्रत्येकाला लावा. आणि स्वामीच या पंच प्राणामृतात, म्हणजे जे आपण तारक मंत्राचं पाणी तयार करतो त्यात स्वामींचं अक्षरशः एक प्रकारचं अस्तित्व उतरतं. आणि हे पाणी जर तुम्ही सगळ्यांनी प्याल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप चांगले आणि पॉझिटिव्ह बदल घडतील. तुम्ही सुरुवातीला काय करा, तुम्ही सुरुवातीला 5 फक्त पारायण करण्याचा संकल्प धरा. उद्यापासून मी 5 पारायण करेन असा तुम्ही संकल्प करा. सगळ्यात आधी मोठा करू नका, डायरेक्ट 108चा तर त्याहून करू नका. नाही जमते का, एकदा तुम्हाला असं बसायला जमतंय का बघा. शक्यतो देवासमोर बसूनच हे पारायण करायचं असतं, त्यामुळे आधी 5चं करा. छोट्यापासून सुरुवात करा. 5 करा, मग 7 करा, मग 11 करा, मग 21 करा, मग 51 करा आणि मग शेवटची स्टेप 108 वर आणा. असं करत करत तुम्ही हे पारायण पूर्ण करा. 108 पारायणामध्ये माझ्या स्वतःच्या अनेक इच्छा 21 मध्येच, म्हणजे मध्येच पूर्ण होतात, पण आपण ते सोडून द्यायचे नाहीत. स्वामी सेवेनं मी तुम्हाला सांगते, मी खूप कशा आयुष्यात होते हे माझं मला माहिती आहे, पण माझं आयुष्य महाराजांनी बदलून टाकलं आणि खरंच सगळ्यांचं तुमच्या बदलून टाकू दे. नुसतं पैशानं आयुष्य बदलतं का, तर नाही. सुख समृद्धी आयुष्यामध्ये, मुलं चांगली घडणं, मुलांवर संस्कार असणं, मुलं आपल्या आज्ञेत असणं, हे सुद्धा एक प्रकारचं सुख आहे.
2 वेळचं आपण पोटभर जेवण करत आहोत, आपल्या घरामध्ये शांतता आहे, हेही एक प्रकारचं सुख आहे. प्रत्येक सुख हे पैशामध्ये मोजायचं असतं का? तर नाही. आपण मिळवलेली माणसं ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात आणि हे सगळं जर तुम्ही कराल तर तुमच्या आयुष्यात नक्की नक्की बदल महाराज घडवून आणतील. माझं आयुष्य बदललं, तुमचंही नक्की बदलेल ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.